नमस्कार, मी संदीप पळळेकर. आज महिना अखेर या निमित्त कॅटलॉग दुरुस्ती कशी करावी या संदर्भात काही टिप्स मी या ठिकाणी शेअर करणार आहे. मागील व्हिडिओमध्ये पार्ट 1 मध्ये आपण कॅटलॉग कसा करावा आणि प्रिंट कसा काढावा या संदर्भात माहिती बघितली. तर कॅटलॉग दुरुस्तीपूर्वी या ठिकाणी काही टॅब्स आहेत. ह्या टॅब्स आपण कशा यूज कराव्यात त्याबद्दल थोडक्यात सांगतोय. आता ही पालक सभा आहे. या टॅबला मी क्लिक करतोय. जर तुमची पालक सभा असेल आणि तुम्हाला पालकांचे मोबाईल नंबर आणि त्यांच्या स्वाक्षरी हव्या असतील तर या ठिकाणी हा कागद या कागदाची तुम्ही प्रिंट काढा आणि पालकांच्या मोबाईल नंबर आणि पालकांची सही या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. ही जी शीट्स आहे हे 3 डेटसाठी वापरता येते. 3 पालक सभेसाठी तुम्ही एकच शीट या ठिकाणी वापरू शकता. ओके, या पद्धतीने. त्यानंतर दुसरी शीट्स आहे इथे बस पासमध्ये इथे तुमच्या वर्गातील सर्व विद्यार्थी दिसत आहेत. समजा माझ्या वर्गात 5 विद्यार्थ्यांचे बस पास आहेत. तर इथे फिल्टर टॅबला क्लिक करा. आता सर्व सिलेक्ट ऑलचं काढून टाका. आता कोण आहेत? गायकवाड वैष्णवी, हिला मला बस पास द्यायचे. मुल्ला सामिया, शेखवर संबोधी, 3 मुली आहेत आणि असं गृहीत धरू की 2 विद्यार्थी आहेत, कांबळे आर्यन आणि गायकवाड श्रीरंग. ओके करतोय. या ठिकाणी ज्या 5 विद्यार्थ्यांना आपल्याला बस पास द्यायचे त्यांची नावे इथे येऊन जातील. त्याची प्रिंट काढा आणि ऑफिसमध्ये जमा करा. पुढचं आहे आता पुढच्या महिन्यामध्येच आपल्याकडे चाचणी परीक्षा होणार आहे, प्रथम घटक चाचणी. तर त्यानिमित्त तुम्ही तुमच्या वर्गाचा जो काही चाचणीचा निकाल आहे तो या ठिकाणी तयार करू शकता. मग तो 5वी असो, 6वी असो किंवा 7वी, 8वी, 9वी, 10वी पर्यंतचा निकाल या ठिकाणी तुम्ही सेव्ह करू शकता. काही करायचं नाहीये, फक्त इथे वरचे मार्क्स चेंज करायचे. तुमच्या वर्गाचा जो काही एकूण विषय आहेत, समजा NSQF नसेल तो काढून टाका. इथनं जे विषय आहेत ते या ठिकाणी फिलअप करा आणि त्यांचे मार्क्स फिलअप करा या पद्धतीने. ओके, तर तुम्हाला तुमच्या वर्गाचा चाचणीचा निकाल एकूण टक्केवारीसह मिळून जाईल. वापस या. तसंच चाचणी 2चा निकाल तुम्ही नंतर करू शकता सेकंड टर्ममध्ये. चाचणी 1 व 2च्या नंतर आपण पॅट परीक्षेबद्दल माहिती घेऊयात. या ठिकाणी मराठी, इंग्रजी आणि गणित यांचे पॅटचे टेम्पलेट फॉर्मॅट दिलेले आहेत. आपल्याला काय करायचं आहे तर हे टेम्पलेट फॉर्मॅटची प्रिंट काढायची आणि संबंधित विषय शिक्षकाकडून माहिती कलेक्ट करायची. तुम्ही या ठिकाणी प्रिंट काढण्यापूर्वी तुमच्या वर्गाचा पट निश्चित करा. इथे टोटल 46 पट आहे, पण खाली इथे 0 दिसत आहेत. हे काढून टाकण्यासाठी फिल्टर टॅबचा वापर करा. क्लिक करा, ओके करा. खालचे टॅब्स निघून जातील. हा तुमचा जो काही पट आहे तो सेट होऊन जाईल. त्याच पद्धतीने इथे टोटल 15, 16, 17 कॉलम दिलेले आहेत. काही कॉलम्स तुम्हाला ऍड करायचे असतील तर या ठिकाणाहून तुम्ही इन्सर्ट करू शकता किंवा कॉलम या ठिकाणावरून डिलीट सुद्धा करू शकता. पॅट परीक्षेमध्ये जे काही प्रश्न असतात ते प्रश्नांचे क्रमांक इथे दिलेले आहेत. क्रमांक निश्चित नसतात, त्यानुसार तुम्ही हे कमी जास्तपणा करू शकता. त्याच पद्धतीने इंग्रजी जो काही टेम्पलेट फॉर्मॅट आहे त्याची प्रिंट काढा, माहिती गोळा करा. गणिताची प्रिंट काढा, माहिती गोळा करा. इथे राईट करतोय. इथे गणित भाग आणि गणित भाग 2 म्हणजे हे 9वी साठी दिलेली आहे ऍक्च्युली ही माहिती. तुम्ही जर 8वीचे क्लास टीचर असाल तर गणित भाग 2 जो काही फॉर्मॅट आहे याला इथनं हाईड करा आणि हा तुम्हाला गणित पार्ट 1 काही कॉलम्स ऍड करायचे असतील तर इथनं काही कॉलम इन्सर्ट करा आणि त्यानुसार तुमच्या याच्यानुसार हा जो काही गणिताचा टेम्पलेट फॉर्मॅट आहे तो सेट करा. ओके, शेवटचं एडिटेबल शीट्स. एडिटेबल शीट्समध्ये तुम्हाला तुमच्या वर्गाची एक टेम्पलेट शीट्स मिळते. ज्या ठिकाणावर तुम्ही कुठलीही शीट्स तुम्ही बनवू शकता.
जर मुलांना कुठे बाहेर न्यायचं असेल, त्यांची प्रेझेंटी घ्यायची असेल, त्याच पद्धतीने काही वैद्यकीय चेकअप असेल किंवा तुमच्या वर्गाचं गणवेश असेल, डीबीटी साहित्य असेल, ह्या सर्वांसाठी चेकलिस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथनं चेकलिस्ट तुम्हाला अवेलेबल आहे. तुम्ही कुठलीही वेळी या चेकलिस्टची प्रिंट काढून तुम्ही ती वापरू शकता. यासाठी हा एडिटेबल शीट्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. आता फायनली आपण विद्यार्थ्यांची माहिती कॅटलॉग कसा दुरुस्त करावा त्या संदर्भात माहिती घेऊयात. कॅटलॉग दुरुस्तीमध्ये प्रामुख्याने आपण एखादं नाव वगळायचं कसं किंवा एखादं नाव ऍड कसं करायचं या संदर्भात आधी सुरुवातीला माहिती घेऊयात. माझा हा जो काही कॅटलॉग आहे ऑगस्टचा, याच्यामधनं मला एक नाव कमी करायचं आहे. असं गृहीत धरू की कांबळे स्वाती हे मला नाव इथनं वगळायचं आहे महिना अखेरच्या संदर्भात. तर मी याला सिलेक्ट करेल, डिलीट करेल. तुम्ही डायरेक्ट डिलीट करण्याचा प्रयत्न करू नका, तो ऑप्शन इथे नाही आहे. कुठलाही रो किंवा कुठलाही कॉलम तुम्ही या ठिकाणावरून डिलीट करू शकत नाहीत. तुम्हाला फक्त ते नाव डिलीट करायचे आणि खालचे जे काही रोज आहेत हे रोज कॉपी करायचे आणि वरच्या ठिकाणी पेस्ट करायचे. ओके, अशा प्रकारे तुम्ही ओके करा, सेव्ह करा. तुमचा जो काही पट आहे तो इथे बघा 46 होता माझा पट, तो आता 45 झालेला आहे. आता एकापेक्षा जास्त नाव ॲड करायचे असतील किंवा नाव ॲड करायचं असेल अल्फाबेटिकली किंवा एखादं नाव एकापेक्षा जास्त डिलीट करायचे असतील तर हा कॅटलॉग पूर्ण कॉपी करा. हा कॅटलॉग कॉपी करा. कॉपी केल्यानंतर होम पेजवरती जावा. इथे एक ब्लँक शीट दिली तुमच्यासाठी, ब्लँक शीटवरती क्लिक करा आणि ते एक नंबरला क्लिक करून पेस्ट करा. ओके, तुमचं कॅटलॉग इथे येऊन जाईल. आता मला हे नाव नको इथे, तर मी इथनं नाव एक काढू शकतो. डिलीट करा. रेफरन्सचा विचार करू नका, रेफरन्स काढून टाका इथनं पूर्णच अनुक्रमांक. अजून कुठलं नाव डिलीट करायचं आहे, हे दोन नाव मला काढायचे. हे दोन नाव मी इथनं सिलेक्ट करणार आणि इथनं where is the delete options. ओके, डिलीट रोज. ठीक आहे. अशा प्रकारे तुमच्या वर्गात एकापेक्षा जास्त जर नाव कमी करायचे असतील तर तुम्ही इथनं नाव कमी करू शकता. 10 नंतर मला एखाद्या मुलीचं नाव ऍड करायचं असेल तर तुम्ही इथनं इन्सर्ट करा, इन्सर्ट रोज करा. इन्सर्ट रोज केल्यानंतर इथे तुम्ही नाव तिचं ऍड करू शकता. नाव ऍड केल्यानंतर समजा गायकवाड ऍड केलं मी, तर तुम्ही जे काही नाव ऍड करसाल त्यांचे सरनेम आणि नावाचं इनिशियल लेटर हे ते टाईप करा. इथनं फिल्टर लावा. फिल्टर लावताना सॉर्ट ए टू झेड करा. हे मी ऑलरेडी सॉर्ट ए टू झेड करून ठेवलेलं आहे, त्यामुळे ते ऑटोमॅटिकली सिलेक्ट झालेलं आहे. त्यानंतर मेल फिमेलवरती जावा, सिलेक्ट टू ऑल करा, ओके करा. परत एकदा मेल फिमेलवरती जावा, त्यातला मेल आणि ब्लँक काढून टाका. अशा प्रकारे तुमचं कॅटलॉग तयार होईल. हे फिमेल्सचे नाव आहेत, हे फिमेलचे नाव इथनं कॉपी करा. होम पेजवरती जावा विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये आणि पहिली जे नाव आहेत हे नाव डिलीट करा सुरुवातीला आणि ते हे पेस्ट करा किंवा नाही जरी केले तरी चालतील. अशा प्रकारे हे आपण नाव वगळलं होतं, नाही डबल, सॉरी, ठीक आहे, डिलीट करतो. हे झाली मुलींची नाव कॉपी. परत वापस जावा होम पेजवरती, ब्लँक शीटवरती जावा, इथनं फिल्टर टॅबचा वापर करा. फिमेल काढून टाका, मेल घ्या, ओके म्हणा. मेलचा कॅटलॉग तुमचा सेट झालेला असेल. सर्व मेल्स इथनं कॉपी करा
होम पेजवरती जावं, विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये जावं आणि शेवटची जी मुलगी आहे तिथे त्याच्या खाली पेस्ट करा. ओके, अशा प्रकारे तुमचा जो काही कॅटलॉग आहे तो तुम्हाला इथनं सेट करता येईल. इथे जो ब्लँक शीट दिलेला आहे, या ब्लँक शीटचं बेनिफिट असं आहे की या ठिकाणावर तुम्ही कोणतंही नाव एडिट करू शकता, डिलीट करू शकता, अल्फाबेटिकली लावू शकता. समजा एखादा कॅटलॉग 8वीचा आहे आणि कुठलाच अल्फाबेटिकली तो लावलेला अरेंज केलेला नाहीये, तर तुम्ही फक्त सिम्पली काय करा, प्रत्येकाचे आडनाव इंग्लिशमध्ये टाईप करा आणि डबल आडनाव असेल तर इनिशियल पुढे ॲड करा आणि फिल्टर टॅबचा वापर करून सॉर्ट A to Z करा. तुमचा जो काही कॅटलॉग असेल तो कॅटलॉग अल्फाबेटिकली सेट झालेला असेल. त्यानंतर फिमेल उचला, फिल्टर लावा, फिमेल कॉपी करा, तुमच्या कॅटलॉगवरती सेव्ह करा. तसंच मेल कॉपी करा, मेल कॉपी करा, कॅटलॉगवरती सेव्ह करा. ओके, अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचं एडिटेशन असेल ते तुम्हाला या ठिकाणावरून कॅटलॉगवरचं करता येईल. ओके, धन्यवाद.